भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 9 गुणावगुणातून गुरुतत्वबोध याचा भाग 2। शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, योगी हा असाच असावा लागतो, किंबहुना जो असा असतो त्यालाच योगी म्हणतात। बाकीचे सर्व कमी जास्त प्रमाणात भोगीच असतात। जोपर्यंत जीव वासनांच्या प्रभावाखाली आहे तोपर्यंत तो योगी या संज्ञेपर्यंत येत नाही। तरी पण विवेकानं वासना संयमित करून तो मुमुक्षू साधक या अवस्थेत येऊ शकतो। हे सर्व त्यालाच करावं लागतं। साधनेच्या प्रत्येक स्तरावर आपलं परीक्षण आपणच करावयाचं असतं। बाहेरून ऐकलेलं ज्ञान आचरणात आणण्यासाठी उपयोगी पडतं, परंतु आचरणाचा परिणाम नेमका स्वतःच्या जाणीवेवर काय झाला हे आत्मपरीक्षणातून शोधावं लागतं, तेही स्वतःच शोधावं लागतं। परीक्षिता, मोह ममतेनं निर्माण होणारी सर्व कार्य ही रज तम या 2 गुणातून घडत असतात। सत्वगुणातून घडणारी कार्य ही जीवाच्या कल्याणाची असतात। श्रेयस आणि प्रेयस असे 2 कार्याचे भाग पडतात। साधकाच्या ठिकाणी सत्वगुण वाढीस लागला की रजतमांचा प्रभाव कमी होतो आणि साधक सात्विक कर्माचा अधिष्ठाता होतो। पुढे साधनेच्या सातत्यानं तो सत्वगुणाचाही त्याग करतो, म्हणजे त्याला त्या सात्विक कर्माचा अभिमान राहत नाही। अशा प्रकारे 3ही गुण ज्यानं जिंकले तोच खरा ज्ञानपंथाला लागतो। मन हे गुणातीत झाल्याशिवाय खरं ज्ञानही कळत नाही। साधनेतून येणारं ज्ञान म्हणजे अनेकातून एकत्वात येणं होय। याचसाठी अवधूत गुरु आख्यान सांगताना यदुराजाला म्हणाले, यदुराजा, जीवाच्या ठिकाणी अनेकत्वाचे भाव नित्याचे असतात, त्यामुळे त्याचं मन चोहोबाजूस धावत असतं। ते एकोद्देशीय होणं गरजेचं असतं। त्यासाठी मी कुमारिकेला गुरु केलं। कुमारिका, आणि ती एका उद्देशाची कशी काय, असं यदुराजानं विचारलं। आणि अवधूतांनी कुमारिकेची कथा सांगायला आरंभ केला। म्हणाले, राजा ऐक, एक कुमारिका होती। आई वडील आणि ती असं तिघंच घरात राहत होती। तिचं नुकतंच लग्न ठरलं होतं। 1-2 महिन्यावरच मुहूर्त होता। लग्नाची तयारी जोरात चाललेली होती। एके दिवशी तिचे वडील आणि आई शेजारच्या गावात कुणा नातलगांकडे गेले होते। दुपारपर्यंत ते परतणारच होते, त्यामुळे घरात कुमारिका एकटीच होती। घरातलं स्वयंपाक पाणी उरकून ती थोडी निवांत होती। तेवढ्यात बाहेरचं दार वाजलं। खिडकीतून तिनं कोण आहे ते पाहिलं आणि ती क्षणभर दचकली। तिच्या सासरच्या ओळखीची 2-3 जणं होती। तेवढ्यात पंत आहेत का म्हणत पुन्हा कुणीतरी दार वाजवलं। ती मनात थोडी घाबरली, पण दार उघडायला जायला हवंच होतं। तिनं पदर सावरला, डोईवर ओढून घेतला आणि दार उघडलं। मूकपणेच त्यांना अभिवादन करीत खाटल्यावर बसायला सांगून गूळ पाणी आणायला आत गेली। पाहुण्यांनी ओळखलं की घरात पंत नसावेत आणि ही नवरी मुलगी एकटी असल्यानं बुजणं स्वाभाविक आहे। कुमारिकेनं गूळ पाणी समोर आणून ठेवलं आणि बाबा आणि आई 2 प्रहरापर्यंत येतीलच असं म्हणत ती पुन्हा आत निघाली। हरकत नाही, आम्ही तोवर थांबतो, पंतांना भेटूनच जातो, असं म्हणत पाहुणे गूळ पाणी घेत निवांत बसले। आता कुमारिका एकटी आतल्या खोलीत होती। तिनं भात कांडायला घेतला होता। उखळात साळी घालीत
2 हातांनी मुसळाचे घाव घालीत तिचं काम चाललं होतं. ती त्या कामात इतकी मग्न होती की बाहेर ओसरीत कोणी आहे हे ती विसरूनच गेली. एकाएकी तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि तिचे हात थांबले. काढताना तिच्या हातातील काकणांचा आवाज येत होता. बाहेर सासरची माणसं आहेत, त्यांच्या कानी हा आवाज जाणं हे शिष्टाचाराला शोभणार नाही. त्यांचं माझ्याबद्दल मत सासरच्या लोकांना विपरीत तर वाटणार नाही ना. या विचारानं ती थांबली. आता हातातली काकणं काढावीत असाही विचार योग्य नव्हता. ते तर अशुभतेचं लक्षण आहे. काय करावं ते तिला समजेना. काम थांबवणं शक्यच नव्हतं. क्षणभर ती स्वतःशीच विचार करू लागली. दोन्ही हातातील एक एक बांगडी काढण्याचं तिनं ठरवलं आणि तिच्या लक्षात आलं की बांगड्यांचा नाद कमी होतोय, पण पूर्णपणे गेला नाही. आता कमी करीत करीत प्रत्येक हातात 2-2 बांगड्या राहिल्या होत्या. तरी अंधुकसा नाद येतच होता. तो नाद बाहेर ऐकू येण्याएवढा नव्हता, पण तिला जाणवतच होता. शेवटी दुसरं कंकण पण तिनं काढलं. आता हातात एक एकच कंकण उरलं आणि नाद संपूर्णपणे मावळला आणि ती स्वतःशीच खुदकन हसली. एवढीच कथा सांगून अवधूत थांबले. यदुराजा विस्मयित भावनेनं अवधूतांकडे पाहतच राहिला. त्याची उत्सुकता जाणून ते पुढे म्हणाले, राजा, या कुमारिकेच्या वर्तनातून मला फार मोलाचा संदेश मिळाला. अनेकत्वातून एकत्वात येणं म्हणजे काय ते मला कळलं. खरंच त्या कुमारिकेला मी वंदन करतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.